गुड मॉर्निंग. सो आज डेट आहे 23 ऑक्टोबर 2025 आणि बँक निफ्टी आज 307 पॉईंट्स गॅपअप ओपन झालेला आणि मी फर्स्ट कॅन्डलच्या क्लोजिंगलाच कॉल साईडचा ट्रेड घेतला आहे 270ला आणि 320 आपला टार्गेट होता. जस्ट 50 पॉईंट्स आपल्याला कॅप्चर करायचे आहेत आणि आपला टार्गेट आजच्या दिवसासाठी आलेला आहे. आपला प्रॉफिट झालेला आहे. सो माझं ट्रेड घेण्याचं रिझन हेच होतं की मार्केट एक तर 300 पॉईंट्स गॅपअप ओपन झालेला आणि मार्केटकडे स्टॉप लॉस दोन्ही साईडला होते. सो आणि मार्केटकडे जे आहेत ते म्हणजे कालच्या दिवसाचे स्टॉप लॉस जे आहेत ते वरच्या साईडला होते. खालच्या साईडचे पण स्टॉप लॉस आहेत, पण त्यांना आपण टार्गेट कधी केलं असतं जर मार्केट गॅप डाऊन झाला असं तर त्यांना टार्गेट करणं इझी होतं. बट मार्केट वरच्या साईडला ओपन झाला, सो वरच्या साईडला आपल्याकडे स्टॉप लॉस होते, म्हणून आपण हा वरच्या साईडचा ट्रेड घेतला आहे. आपण ट्रेड घेतल्या थोडासा आपल्याला या छोट्या रिट्रेसमेंटमुळे थोडासा लॉस दिसला आहे, पण आपला जो SL जो आहे तो हिट नाही झाला आहे. त्याच्या आधीच आपल्या मार्केटने जे आहे ते टार्गेट दिला आहे आणि आता जवळजवळ मार्केट जे आहे ते अजून पण आपल्या फेवरमध्ये आहे. बट आपल्याला ओव्हर ट्रेडिंग नाही करायची, आपल्याला दुसरा ट्रेड नाही घ्यायचा आहे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.